डेन्सिटी कॅरेक्टर्समध्ये बघितलं डाऊन द ग्रुप झालं तर डेन्सिटी ॲटॉमिक मास वाढतंय, म्हणल्यावर डेन्सिटी आपल्याला ही वाढणारच आहे. परंतु लेफ्ट टू राईट बघितलं तर डेन्सिटी इन्क्रीजेस ग्रॅज्युअली. ओके, आणि काय काय ठिकाणी आपल्याला डिक्रीज बघायला मिळेल, म्हणजे इररेग्युलॅरिटी सुद्धा त्या डेन्सिटीमध्ये बघायला मिळेल. म्हणजेच पुढचा पॉइंट कव्हर अप झाला डेन्सिटीचा. आता मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट जर बघितलं तर डाऊन द ग्रुप हा आपण जर मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंटच्या संदर्भात ज्या वेळेला आपण कॅरेक्टर्स हे बघायला जातो तर त्यामध्ये आपल्याला व्हॉल्यूम हा महत्वाचा पार्ट येणार आहे. आता कुठला व्हॉल्यूम येणार आहे तर ॲटॉमिक व्हॉल्यूम हा महत्वाचा कॅरेक्टर मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंटच्या संदर्भात येतो. आता ॲटॉमिक व्हॉल्यूम इन्क्रीज होत जातो, कारण का ॲटॉमिक व्हॉल्यूम वाढतो? कारण का साईज वाढतो, डाऊन द ग्रुप साईज वाढत जातो ना. आणि म्हणून पर्टिक्युलरली आपल्याला जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचा इथं जे ॲटॉमिक व्हॉल्यूम इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप, ओके, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं इथं डाऊन द ग्रुप जसं वाढत जातं तसं आपल्याला मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट्स मध्ये इन्क्रीजेस रेग्युलरली डाऊन द ग्रुप. डाऊन द ग्रुप काय होतं? ॲटॉमिक व्हॉल्यूम वाढल्यामुळं डाऊन द ग्रुप इन्क्रीज होत जातं, हे लक्षात ठेवा, पर्टिक्युलरली ॲटॉमिक व्हॉल्यूम वाढल्यामुळं. परंतु आता ह्याच्यामध्ये परत प्रॉब्लेम काय आहे तर म्हणजेच एक्सेप्शनल कॅरेक्टर काय आहे बघा. फॉस्फरस आणि आर्सेनिक ह्यांची मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंटची व्हॅल्यू ही कमी येते, कारण का त्यांचा ॲटॉमिक व्हॉल्यूम कमी आहे, कारण दे आर टेट्रा ॲटॉमिक मॉलिक्यूल. हे असल्या कारणानं आपल्याला फॉस्फरस म्हणजे ॲटॉमिक व्हॉल्यूम ऑफ फॉस्फरस इज मोर दॅन दॅट ऑफ आर्सेनिक. आर्सेनिक पेक्षा ॲटॉमिक व्हॉल्यूम फॉस्फरसचा बघायला मिळतो. आणि म्हणून आपल्याला ट्रेंड्समध्ये मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट्समध्ये तुम्हाला थोडेसे एक्सेप्शनल कॅरेक्टर किंवा पर्टिक्युलरली मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट जर बघितला तर फॉस्फरसचा आपल्याला 317 कॅरेक्टर बघायला मिळतं आणि आर्सेनिकचं 1087 बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. ओके, म्हणजेच हे थोडेसे हिकअप्स डाऊन द ग्रुप आपल्याला बघायला मिळतं. आता बॉइलिंग पॉइंट काय आहे तर बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस रेग्युलरली डाऊन द ग्रुप. आणि जो मेल्टिंग पॉइंट सुद्धा आहे तो सुद्धा इन्क्रीज होतो. परंतु काय काय ह्याच्यामध्ये आर्सेनिक आणि फॉस्फरस मध्ये रिलेटिव्हली एकदम आपल्याला पर्टिक्युलर तिथं काय बघायला मिळतं की एक्सेप्शनल कॅरेक्टर आर्सेनिक मध्ये बघायला मिळतं ड्यू टू द टेट्रा ॲटॉमिक कॅरेक्टर. आणि शिल्डिंग इफेक्ट हा सुद्धा त्याच्यामध्ये पार्ट आपल्याला बघायला मिळतो, हे लक्षात घ्या. म्हणजे हे कॅरेक्टर्स तुम्ही जर बघितले तर तुम्हाला महत्वाचे की ज्या वेळेला ट्रेंड्स आणि त्याची इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग ऑर्डर आपण ज्या वेळेला बघतो त्यावेळेला हे कॅरेक्टर्स तुमच्या लक्षात येतील. आता त्याच्यानंतर ॲलोट्रोप्स. आता ॲलोट्रोप्स जर तुम्ही बघितला तर बिस्मथ हा ॲलोट्रोप्स दाखवत नाही, हे लक्षात ठेवा. आता बिस्मथ जर ॲलोट्रोप्स दाखवत नाही आहे, आता ॲलोट्रोपिक फॉर्म आपल्याला जर बघितलं तर महत्वाच्या ज्या कॅरेक्टर्स येतात तर ॲलोट्रोपिक फॉर्म्समध्ये तुम्हाला माहित आहे नायट्रोजन अल्फा आणि बीटा नायट्रोजन दाखवतो, फॉस्फरस व्हाईट आणि येलो आहे, आर्सेनिक ग्रे मेटॅलिक, आर्सेनिक येलो पण आहे, ब्लॅक पण आहे, अँटीमनी आपल्याला मेटॅलिक कॅरेक्टर्स मध्ये बघायला मिळतो, परंतु बिस्मथ दाखवत नाही. मग हे तुम्हाला वाचल्याशिवाय ते येईल का रे राजानो? पुढचा येणार नाही. मग त्याच्यानंतर येईल की पर्टिक्युलरली ॲलोट्रोप्स नंतर कंडक्टिव्हिटी. आता कंडक्टिव्हिटी ही कशावर अवलंबून आहे रे राजानो? तर कंडक्टिव्हिटी ही आपल्याला जर बघितली तर सगळ्यात महत्वाचं की मेटॅलिक कॅरेक्टर असेल तर कंडक्टिव्हिटी ही आपल्याला बघायला मिळते आणि ही कंडक्टिव्हिटी सगळ्यात इमिजिएट कॅरेक्टर्स मध्ये येते. म्हणून डाऊन द ग्रुप कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस हा सगळ्यात
महत्वाचा पार्ट येईल हे लक्षात ठेवा. हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं, हे महत्वाचा पार्ट येतो. आता त्याच्यानंतर पुढचा जो कॅरेक्टर जो आहे तो आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट बघायला मिळतं. आता ऑक्सिडेशन स्टेट ही जी कॅरेक्टर्स आहे, आता नायट्रोजन फॅमिलीच्या बाबतीत जर ऑक्सिडेशन स्टेट बघायला तर आता बघा त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, NS2NP3. ओके, आणि NS2NP3 असल्या कारणानं म्हणजेच आपल्याला कॉमन ऑक्सिडेशन स्टेट जर बघितली तर +3 देऊ शकेल, कारण का p ऑर्बिट मधले 3 इलेक्ट्रॉन्स तो डोनेट करेल म्हणून. ओके, +5 पण देईल, कारण का त्याच्यामध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत लास्ट ऑर्बिट मध्ये. ओके, म्हणजे +5 पण देईल. आणि -3 ही कॉमन ऑक्सिडेशन स्टेट कुणाच्या बाबतीत बघायला मिळेल, कारण लास्ट ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत नायट्रोजनच्या 2s. आता लास्ट ऑर्बिट म्हणजे लास्ट एनर्जी लेवल किती 2, फॉस्फरस मध्ये 3. जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये जर बघितलं तर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS2NP3 आहे. ओके, म्हणजेच आपल्याला इलेक्ट्रॉन गेन करता येईल, कारण तुम्ही जर बघितलं तर महत्वाचा ह्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट काढत असताना हा तुमचा NS2, ओके, हा तुमचा NP3, म्हणजे टोटल तुमचे 5 इलेक्ट्रॉन्स आहे. म्हणजे 5 इलेक्ट्रॉन तुम्ही काय करू शकणार आहे, डोनेट करू शकाल, म्हणजे +5 ऑक्सिडेशन स्टेट झाली. आता इथं 3 आहेत बघा, हाफ फील्ड आहेत. ते इलेक्ट्रॉन जर डोनेट केले तर +3 येईल, आणि इलेक्ट्रॉन गेन केले तर -3 येईल. म्हणजेच तुम्हाला 2 प्रकारचे ऑक्सिडेशन स्टेट बघायला मिळेल, एक +5 +3 और -3 ही ऑक्सिडेशन स्टेट, कॉमन ऑक्सिडेशन स्टेट बघायला मिळेल. ओके, आता हे ज्या वेळेला बघता म्हणजेच तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर कळालं तर तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट हे बघायला मिळतं. परंतु नायट्रोजन मध्ये आपल्याला 2s आणि 2p इथं आहे, पुढे 3s 3p आहे. प्रत्येक ठिकाणी NS2NP3 आहे हे लक्षात ठेवा. आणि म्हणून +3 ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला अमंग द पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट, स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट आहे. +3 ऑक्सिडेशन स्टेट अँड +5 ऑक्सिडेशन स्टेट ही डिक्रीज होते नायट्रोजन टू बिस्मथ. का होते रे नायट्रोजन टू बिस्मथ, तर इथं आपल्याला इनर्ट पेयर इफेक्ट येतो. इनर्ट पेयर इफेक्ट म्हणजेच काय, की रेझिस्टन्स शोन बाय अ s इलेक्ट्रॉन पेयर, हा रेझिस्टन्स शोन बाय s इलेक्ट्रॉन पेयर फॉर बॉन्डिंग पर्पज. ओके, और s pair electron they show the reluctantness to form the bond or to donate the electron, that is called as inert pair effect. आणि तो इनर्ट पेयर इफेक्ट असल्यामुळं आपल्याला +5 ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीज होते फ्रॉम नायट्रोजन टू बिस्मथ. कुणामुळं, इनर्ट पेयर इफेक्टमुळं. आणि आपल्याला पर्टिक्युलरली जर तुम्ही नायट्रोजन बघितलं, नायट्रोजनची कधीही +5 ऑक्सिडेशन स्टेट नाही, कारण तर लक्षात घ्या की 2NS2 म्हणजे 2s2 आणि 2p3 आहे, आणि एनर्जी लेवल 2 ला डी ऑर्बिट इन्व्हॉल्व नाही आहे, ऍब्सेन्स ऑफ अ डी ऑर्बिट असल्यामुळं नायट्रोजन +5 ऑक्सिडेशन स्टेट एक्झिबिट करत नाही. हे तुम्ही वाचलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. ओके, आणि हा जर गोष्टी आल्या तर तुम्हाला बघायला मिळेल. आता N कॅनॉट फॉर्म. ओके, म्हणजे -3 ऑक्सिडेशन स्टेट आपण जर बघितली तर त्याची स्टॅबिलिटी ही कमी आहे, कारण का हाफ फील्ड कॅरेक्टर आहे. हाफ फील्ड कॅरेक्टरला जर तुम्ही इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करायला गेला तर एनर्जी जास्त लागेल. एनर्जी जास्त जर रिलीज व्हायला लागली तर काय होईल, तो आयन, अनायन असू दे किंवा कॅश आयन असू दे, अनस्टेबल कॅरेक्टर येईल. आणि अनस्टेबल कॅरेक्टर आलं तर कंपाऊंड होणार नाही तयार. म्हणून -3 ऑक्सिडेशन स्टेट ही जरा आपल्याला जर बघितली तर -3 ऑक्सिडेशन स्टेट ही आपल्याला सगळ्यात महत्वाची डाऊन द ग्रुप जर बघायला मिळालं. +3 ऑक्सिडेशन स्टेट ही स्टेबल आहे, परंतु -3 ऑक्सिडेशन स्टेट
आता ही कोण दाखवतं? द एलिमेंट्स हॅव द टेंडन्सी टू ऍक्ट ॲज अ इलेक्ट्रॉन पेअर डोनर. इलेक्ट्रॉन पेअर डोनर हे करताना बघायला मिळतं. म्हणजे -3 ऑक्सिडेशन स्टेट घेण्याची कपॅसिटी कोणाची आहे? तर नायट्रोजनची जास्त आहे. म्हणजे जसं तुम्ही डाऊन द ग्रुप जाल तशी -3 ऑक्सिडेशनची स्टॅबिलिटी ही कमी कमी होईल. कारण का मेटॅलिक कॅरेक्टर वाढणार आहे राजानो. मेटॅलिक कॅरेक्टर वाढलं तर इलेक्ट्रॉन गेन करेल का? तेवढी व्हॅल्यू होणार आहे का? होल्डिंग कपॅसिटी होईल का? म्हणजेच +3 ऑक्सिडेशन स्टेट ही स्टेबल आहे हे बघितलं. मग +3 ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? द स्टॅबिलिटी ऑफ अ +3 ऑक्सिडेशन स्टेट इनक्रीजेस अँड +5 ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीजेस हे सांगितलं इनर पेअर इफेक्ट मध्ये. परंतु -3 ऑक्सिडेशन स्टेट ही कमी कमी होत जाते. ह्या गोष्टीचं भान जर ठेवलं तर तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट हे आपल्याला बघायला मिळेल, हे लक्षात ठेवा. आता ह्याच्यानंतर पुढचा कॅरेक्टर येतं ज्याला आपण ऍसिडिक कॅरेक्टर आणि बेसिक कॅरेक्टर म्हणतो. आता ऍसिडिक कॅरेक्टर आणि बेसिक कॅरेक्टर आपल्याला जर हे कशावर अवलंबून आहे? इट इज अ प्रेडिक्ट ऑन द बेसिस ऑफ आयोनायझेशन एनर्जी. जर इलेमेंटची आयोनायझेशन एनर्जी कमी असेल तर तो बेसिक ऑक्साईड, लो आयोनायझेशन एनर्जी म्हणजेच बेसिक ऑक्साइड्स होतात. मग आता लो आयोनायझेशन एनर्जी कोणाला आहे रे? मेटलला आहे ना. म्हणजेच तो बेसिक ऑक्साइड्स फॉर्म करणार का नाही? म्हणजेच डाऊन द ग्रुप आपलं काय येणार आहे? मेटॅलिक कॅरेक्टर वाढतं राजानो. म्हणजेच लो आयोनायझेशन एनर्जी आहे. म्हणजेच बेसिक ऑक्साइड्स आपल्याला बिस्मथचा जास्त असणार आहे, हे लक्षात ठेवा. तसंच हायड्रॉक्साइड्सला सुद्धा तोच पार्ट आहे. ओके. इलेमेंट विथ हाय आयोनायझेशन एनर्जी. आता हाय आयोनायझेशन एनर्जी म्हणजेच कुणा रे? हाय आयोनायझेशन म्हणजे नायट्रोजन. म्हणजे टॉपला आयोनायझेशन एन्थाल्पी जास्त आहे. म्हणजेच तो काय दाखवणार? ऍसिडिक ऑक्साईड दाखवणार आणि ऍसिडिक हायड्रॉक्साईड दाखवणार. म्हणजे नायट्रोजन हाय ऍसिडिक हायड्रॉक्साईड, हाय ऍसिडिक ऑक्साइड्स. म्हणजे डाऊन द ग्रुप जसं जाल तर ऍसिडिक ऑक्साईड आणि ऍसिडिक हायड्रॉक्साईड हे कमी कमी होईल आणि बेसिक ऑक्साईड आणि बेसिक हायड्रॉक्साईड कॅरेक्टर वाढेल, हे लक्षात ठेवा. आणि लेफ्ट टू राईट काय होईल? लेफ्टला मेटल कॅरेक्टर आहे राजानो. म्हणजेच आपल्याला बेसिक ऑक्साईड हे आपल्याला लेफ्टला बघायला मिळतील. आणि जसं तुम्ही उजवीकडे जा म्हणजे लेफ्ट टू राईट जाल तसं ऍसिडिक कॅरेक्टर ऑक्साइड्सचं आणि हायड्रॉक्साइड्सचं वाढणार आहे, हे लक्षात ठेवा. तसंच ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम ज्या वेळेला जाल त्यावेळेला ऍसिडिक स्ट्रेंथ ही वाढत जाणार आहे. कारण ऍसिडिक स्ट्रेंथ वाढणार का रे? तर हायड्रोजन डोनेट कोण करेल इझिली? जर ज्याचा साईज मोठा आहे तो हायड्रोजन डोनेट करेल. ओके. म्हणजेच नायट्रोजन पेक्षा जसं हायड्राइड्स म्हणजे नायट्रोजनचा हायड्राइड्स आणि बिस्मथचा हायड्राइड्स ह्याच्यामध्ये आपल्याला ऍसिडिक कॅरेक्टर कोणाचं बघायला मिळेल नेचर ऑफ हायड्राइड्स मध्ये? तर बिस्मथचं हायड्राइड्स जास्त बघायला मिळेल. त्याची रिड्युसिंग पॉवर ही जास्त असते, हे लक्षात ठेवा. आता ऑक्झो ऍसिड्स जर बघितले तुम्ही तर ऑक्झो ऍसिड्स नॉन मेटल्स मध्ये बघितले म्हणजे स्ट्रेंथ ऑफ ऑक्झो ऍसिड्स फॉर्म बाय नॉन मेटल्स इन्क्रीजेस, लेफ्ट टू राईट इन्क्रीज होतं. ओके. आणि ज्यावेळेला तुम्ही डाऊन द ग्रुप बघायला मिळतात तर स्ट्रेंथ ऑफ ऑक्झो ऍसिड्स ऑफ नॉन मेटल डिक्रीजेस. म्हणजेच नायट्रोजन पासून ज्यावेळेला बिस्मथ कडे येतात त्यावेळेला ऑक्झो ऍसिड्सची स्ट्रेंथ ही कमी कमी होत जाते. आणि म्हणून HNO3 हा ऑक्झो ऍसिड्स ची स्ट्रेंथ जास्त आहे कुणापेक्षा? म्हणजे HNO3 इज ग्रेटर दॅन H3PO4. H3PO4 इज ग्रेटर दॅन H3ASO4 हे तुम्हाला बघायला मिळेल. किंवा तुम्हाला दुसऱ्या पद्धतीनं सांगायचं तर पर्टिक्युलरली स्ट्रेंथ ऑफ ऑक्झो ऍसिड इन्क्रीजेस विथ अ डिक्रीज पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन और इन्क्रीज ऑफ ऑक्सिडेशन नंबर. बघा हे लिहून ठेवा तुमच्या याच्यामध्ये. स्ट्रेंथ ऑफ ऑक्झो ऍसिड ओके ऑफ नॉन मेटल्स इन्क्रीजेस विथ डिक्रीज पर्सेंटेज कुणाचं? ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनचं पर्सेंटेज डिक्रीज और इन्क्रीज ऑफ ऑक्सिडेशन नंबर.
ओके, म्हणजेच उदाहरणार्थ बघा HClO. ओके, मी ते लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. HClO. ओके, इथं लिहितो HClO ग्रेटर दॅन HClO2 ग्रेटर दॅन HClO3 ग्रेटर दॅन HClO4. आता मग अशी काय सांगितलं बघा, त्यामध्ये बोलता बोलता काय सांगितलं की ज्या वेळेला स्ट्रेंथ ऑफ ऑक्झो ऍसिड कसं आहे डिक्रीजेस ऍज अ पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन काय आहे इन्क्रीज होतं त्यावेळेला, आणि पर्टिक्युलरली ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज होतो त्यावेळेला. ओके, मग जर तुम्ही ऑक्सिडेशन नंबर जर बघायला घेतला तर ह्याचा +1 येते ऑक्सिडेशन नंबर, ह्याचा +3 येईल, ह्याचा +5 येईल, ह्याचा +7 येईल की नाही बघा तुम्ही. ओके, म्हणजेच जस जसा ऑक्सिडेशन नंबर वाढतो तसाच ऍसिडिक स्ट्रेंथ ही वाढत जाते. आणि बघा तुम्ही पहिल्या ह्याच्यात ऑक्सिजन 1 आहे, नंतर 2 आहे, म्हणजे पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन हे जसं वाढेल तसं आपल्याला कॅरेक्टर जास्त ऍसिडिक स्ट्रेंथ वाढायला बघते. मग हे कॅरेक्टर्स बाळांनो लक्षात ठेवा, आणि हे कॅरेक्टर्स लक्षात ठेवल्यानंतर मग ते ऍसिडिक स्ट्रेंथ असेल बेसिक स्ट्रेंथ येईल, हे तुम्हाला इझिली त्याची इन्क्रीजिंग ऑर्डर आणि डिक्रीजिंग ऑर्डर आपल्याला बघता येईल. आता शेवटचा पार्ट येतो तो म्हणजेच अनामोलस बिहेवियर. आता हे अनामोलस बिहेवियर म्हणजेच काय आहे रे राजानो, लक्षात घ्या. अनामोलस बिहेवियर 3 फॅक्टरवरती ठरतं. एक स्मॉल साईज, दुसरं हाय आयोनायझेशन पोटेन्शियल, हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड ऍब्सेन्स ऑफ डी ऑर्बिट. बघा हा काय काय सांगितलं, स्मॉल साईज, हाय आयोनायझेशन पोटेन्शियल, हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड नो व्हेकंट डी ऑर्बिट. म्हणून जेवढे सेकंड ग्रुप मध्ये सेकंड पिरियड मध्ये जे आहेत बघा, मग त्यामध्ये नायट्रोजन असेल, कार्बन असेल, बोरॉन असेल, फ्लोरीन असेल, ऑक्सिजन असेल, हे सगळे इलेमेंट्स जे आहेत हे स्मॉल साईज कॅरेक्टरचे आहेत. त्यांच्यामध्ये हाय आयोनायझेशन पोटेन्शियल आणि हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी त्यांच्या ग्रुपमध्ये जास्त आहे की नाही बघून घ्या डाऊन द ग्रुप जात असताना. आणि त्यांच्यामध्ये ऍब्सेन्स ऑफ डी ऑर्बिट आहे की नाही बघा. म्हणजेच ते सगळे मग ऑक्सिजन, नायट्रोजन, फ्लोरीन, कार्बन, बोरॉन हे काय दाखवतात, अनामोलस बिहेवियर दाखवतात. अनामोलस म्हणजेच काय, कॉन्ट्राव्हर्शियल कॅरेक्टर. म्हणजेच जर एकाच फॅमिलीमध्ये आहे, एकाच ग्रुपमध्ये आहे, ओके, सगळे सॉलिड आहेत, तर तो म्हणणार मी लिक्विड किंवा गॅस होणार. तो म्हणणार मी समजा बाकीच्याने सिंगल बॉन्ड तयार करत असतील तर डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड कॅरेक्टर बघायला मिळेल. म्हणजेच बाकीच्या फॅमिली मेंबरपेक्षा वेगळं कॅरेक्टर्स जे येतं, ज्या एलिमेंट्सला येतं त्यालाच आपण अनामोलस बिहेवियर म्हणतो. आणि म्हणून तुमच्या पी ब्लॉकमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन आणखीन फ्लोरीन हे अनामोलस बिहेवियर कॅरेक्टर देतात. आता त्याचं उदाहरण तुमच्या पुस्तकात बघा. नायट्रोजन काय दाखवतो रे राजा, अनामोलस बिहेवियर दाखवतो. आता नायट्रोजन दाखवतो हा बाकीच्यांच्यापेक्षा, कारण ह्याचा स्मॉल साईज आहे, हाय आयपी आहे, हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड ऍब्सेन्स ऑफ डी ऑर्बिट आहे. आता कुठले कुठले बघा, नायट्रोजन हा गॅस आहे ऑर्डिनरी टेम्परेचरला, बाकीचे एलिमेंट सॉलिड आहेत. नायट्रोजन हा डाय ॲटॉमिक मध्ये आहे. फॉस्फरस हा टेट्रा ॲटॉमिक मध्ये बघायला मिळतो, फॉस्फरस, आर्सेनिक आणखीन अँटीमनी. परंतु फक्त बिस्मथ हा आपल्याला मोनो ॲटॉमिक मध्ये बघायला मिळतो. परंतु नायट्रोजन काय आहे, डाय ॲटॉमिक, बाकीचे काय आहेत, टेट्रा ॲटॉमिक आहेत. आता स्मॉल साईज असल्यामुळं आणि हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असल्यामुळं बघा तुम्ही, हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग कोणामध्ये आहे, तर नायट्रोजन मध्ये आहे, हे लक्षात ठेवा. आणि नायट्रोजन मध्ये ट्रिपल बॉन्डिंग कॅरेक्टर आहे, हे लक्षात घ्या. मल्टिपल बॉन्डिंग आहे, तिथं डी पाय पी पाय बॉन्ड तयार होतो, बाकीच्या मध्ये डी पाय पी पाय नाही आहे. नायट्रोजन हा वाईड रेंज दाखवतो ऑक्सिडेशन स्टेटच्या, त्यांच्यामध्ये म्हणजे त्यांच्या कंपाऊंड्स मध्ये -3 to 5 एवढे आपल्याला त्याची बघायला मिळतं. आता तुम्हाला माहिती आहे नायट्रोजन हा ट्रायहलाइड्स फक्त NF3 चे करतो, बाकीच्यांच्या बरोबर ट्रायहलाइड्स करत नाहीत, दे आर अनस्टेबल आहेत. ओके,
द कंपाऊंड जर तुम्ही बघितलं नायट्रोजन डज नॉट फॉर्म पेंटाहॅलाइड्स, परंतु फॉस्फरस आर्सेनिक पेंटाहॅलाइड्स फॉर्मेशन करतात. मग हे तुम्ही जर कॅरेक्टर्स बघितले तर तुम्हाला अनॉमलस कॅरेक्टर्स बघायला मिळतात आणि हेच पार्ट तुम्हाला विचारला जातो. हा सगळ्यात महत्वाचा आहे. कळालं, समजलं ह्याच्यामधला? ह्यामध्ये काही प्रॉब्लेम्स कुणाला काय असतील पुन्हा एकदा सांगतो, हे सगळे महत्वाचे कॅरेक्टर्स तुम्ही बघून घ्या आणि महत्वाचे कॅरेक्टर्स बघितल्यानंतर पुढचा जो आपण पार्ट जो बघणार आहे तो म्हणजेच हायड्राइड्स. आता हे जे हायड्राइड्स आहेत, ओके, आता हे हायड्राइड्स म्हणजेच काय, अमोनियाचे हायड्राइड्स असतील किंवा आपल्याला जर तुम्ही बघितलं तर ते ऑक्सिजनचे हायड्राइड्स असतील किंवा आपल्याला हॅलोजनचे हायड्राइड्स असतील, हे लक्षात ठेवा. आता हायड्राइड्स हा जर तुम्ही पार्ट बघितला तर ह्या हायड्राइड्सच्या पार्टमध्ये आपल्याला पर्टिक्युलरली कुठले कुठले कॅरेक्टर्स येणार आहेत हे बघा. हायड्राइड्स म्हणजे NH3, PH3, ASH3, SbH3 अँड BiH3 हे हायड्राइड्स आहेत. अमोनिया, फॉस्फिन, आर्साईन, स्टिबाईन आणि बिस्म्युथाईन हे त्यांचं येतं. आता ह्यामध्ये जर तुम्ही कॅरेक्टर्स बघितला तर ह्या सगळ्या एलिमेंट्सचा मी सेंट्रल ॲटम X जर पकडला आणि ह्या Xला आपल्याला हायड्रोजन 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 आहे, हा पर्टिक्युलरली लोन पेअर इलेक्ट्रॉन्स प्रत्येकाकडे येईल. हा sp3 हायब्रिडायझेशन मध्ये येईल. सगळ्यांचं कॅरेक्टर sp3 हायब्रिडायझेशन नेचर ऑफ अ केमिकल बॉन्ड प्रमाणे येईल आणि ह्याच्यामध्ये डिस्टॉर्टेड टेट्राहायड्रल हे स्ट्रक्चर येईल. ओके, आणि ह्याच्याच मध्ये जर तुम्ही बघितलं तर त्यालाच तुम्ही पिरॅमिडल सुद्धा स्ट्रक्चर म्हणाल, परंतु पिरॅमिडल मध्ये डिस्टॉर्टेड येत नाही. टेट्राहायड्रल डिस्टॉर्टेड, कारण sp3 म्हटल्यानंतर टेट्राहायड्रल जॉमेट्री यायला पाहिजे, परंतु लोन पेअरमुळं ते डिस्टॉर्ट होतं आणि हे समहाऊ पिरॅमिडल टाईप आहे. हे तुम्ही ऑलरेडी 11वी मध्ये शिकलेला आहे, हे लक्षात ठेवा. मग ह्याच्यामध्ये जे कॅरेक्टर्स येतात तर त्यामध्ये पर्टिक्युलरली आपल्याला पहिला कॅरेक्टर येणार आहे जे बॉन्ड अँगल हा येईल. दुसरा येईल बेसिक कॅरेक्टर. तिसरा येईल थर्मल स्टॅबिलिटी. ओके, थर्मल स्टॅबिलिटी नंतर चौथा कॅरेक्टर येईल रिड्युसिंग कॅरेक्टर. ओके, रिड्युसिंग कॅरेक्टर नंतर येईल पाचवं जे आहे आपल्याला सोल्युबिलिटी कॅरेक्टर. ओके, आणि सोल्युबिलिटी कॅरेक्टर नंतर येईल जे आपल्याला मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. मग आता हे कॅरेक्टर्स कसे आपण बघतो रे, तर NH3 ग्रेटर दॅन PH3 किंवा PH3 ग्रेटर दॅन किंवा NH3 लेस दॅन PH3, ही जी इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग ऑर्डर आहे हे आपल्याला ह्याच्यामध्ये समजावून घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवा. ओके, हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट येतो. ओके, स्टॉप नाही दाखवते, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता लक्षात घ्या, महत्वाचं जे आहे ते मी तुम्हाला काय सांगितलं, बॉन्ड अँगल, बेसिक कॅरेक्टर, थर्मल स्टॅबिलिटी, रिड्युसिंग कॅरेक्टर, सोल्युबिलिटी, मेल्टिंग पॉइंट. कुणाचे हायड्राइड्स, हायड्राइड्स कुणाचे तर नायट्रोजन फॅमिलीचे, म्हणजेच कुठले येणार आहेत अमोनिया, फॉस्फिन, आर्साईन, स्टिबाईन आणि बिस्म्युथाईनचं. ओके, हे लक्षात ठेवा. आता SB म्हणजे अँटीमनी आहे म्हणून त्याचा हायड्राइड्सला अँटीमिनाईन म्हणायचं नाही. ओके, हे डोक्यात ठेवायचं आहे. आता मी मगाशी सांगितलं त्याची जॉमेट्री काय येते, टेट्राहायड्रल जॉमेट्री आहे sp3 हायब्रिडायझेशन कॅरेक्टर प्रमाणे, परंतु लोन पेअर इलेक्ट्रॉन्स असल्या कारणानं आपल्याला ती डिस्टॉर्टेड टेट्राहायड्रल आपल्याला बघायला मिळते. म्हणून बॉन्ड अँगल आपल्याला एक्सपेक्टेड जो 109 डिग्रीज आहे तो नसून अमोनियामध्ये बॉन्ड अँगल हा 107 आहे. हे तुम्ही मागच्या वर्षी नेचर ऑफ अ केमिकल बॉन्ड मध्ये बघायला. मग जसजसं तुम्ही डाऊन द ग्रुप जाल तस तसं बॉन्ड अँगल डिक्रीज होत जातो, हे लक्षात ठेवा. कारण साईज वाढल्यामुळं
लोन पेअर इलेक्ट्रॉन्स हे आपल्याला पर्टिक्युलरली काय करतात, त्याचा तेवढा इम्पॅक्ट होत नाही आणि त्यामुळे बॉन्ड पेअरला ते पर्टिक्युलरली फोर्स करत नाहीत आणि त्यामुळे ते वाईड अँगल होत नाही. बॉन्ड पेअर मध्ये तेवढं रिपल्शन होत नाही, बॉन्ड पेअर लोन पेअर मध्ये तेवढं रिपल्शन होत नाही, म्हणून बॉन्ड अँगल डिक्रीज होत जातो अमोनिया पासून, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं ऑर्डर काय येईल, NH3 ग्रेटर दॅन PH3, PH3 ग्रेटर दॅन ASH3, ASH3 ग्रेटर दॅन SPH3 आणि SPH3 इज ग्रेटर दॅन BiH3, हे लक्षात ठेवा. आणि त्या कशामुळे होतं तर फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन बॉन्डेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, ओके, हे कमी कमी होत जातं फ्रॉम अमोनिया टू PH3 आणि म्हणून बॉन्ड अँगल डिक्रीज होत जातो. आता पुढचं येतं बेसिक कॅरेक्टर. बेसिक कॅरेक्टर काय आहे रे, तर तुम्हाला माहिती आहे जेवढा साईज स्मॉल, ओके, तेवढी इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त. आता इलेक्ट्रॉन डेन्सिटी कुणाची, तर लोन पेअरची. आता लोन पेअर सगळ्यात जास्त स्पेस ऑक्युपाय कुणामध्ये करणार, नायट्रोजन मध्ये, कारण का साईज त्याचा स्मॉल आहे म्हणून. म्हणजेच ज्यावेळी तुम्ही बेसिक कॅरेक्टर ठरवता त्यावेळी तेव्हा लेविस बेस प्रमाणे काय म्हणता की जो इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो तो लेविस बेस आहे. मग इझिली कोण करतं रे, तर आपल्याला इझिली नायट्रोजन करतं. म्हणून डाऊन द ग्रुप जर गेला तर बेसिक कॅरेक्टर हे कमी कमी होत जातं, कारण साईज वाढला तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ लोन पेअर कमी होतं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ लोन पेअर कमी झालं तर ते इझिली डोनेट होत नाही, आणि इझिली डोनेट झालं नाही तर बेसिक कॅरेक्टर हे कमी कमी होतं. आणि म्हणून लोन पेअर हे कॉन्सन्ट्रेटेड स्मॉल रिजन मध्ये कोणाच्या होतात, तर नायट्रोजनच्या होतात. आणि म्हणून जसजसं डाऊन द ग्रुप नायट्रोजन टू बिस्मथ जाता साईज वाढत जातो, कॉन्सन्ट्रेशन कमी होतं आणि म्हणून बेसिक कॅरेक्टर हे आपल्याला कमी कमी होत जातं. मग इथं परत काय येईल आपल्याला ऑर्डर, तर NH3 ग्रेटर दॅन PH3, PH3 ग्रेटर दॅन ASH3, ASH3 ग्रेटर दॅन SPH3 आणि SPH3 ग्रेटर दॅन BiH3. आता पुढचा पार्ट येतो ज्याला आपण थर्मल स्टॅबिलिटी. थर्मल स्टॅबिलिटी म्हणजेच काय की ज्याचा बॉन्ड स्ट्रॉंग आहे तो. मग आता जर बॉन्ड स्ट्रॉंग जर बघायला गेलं तर जसं डाऊन द ग्रुप जाता तसं साईज मोठा होतो. साईज वाढल्यामुळं स्टॅबिलिटी ही कोव्हॅलेंट बॉन्डची कमी कमी होते. म्हणून ऍज अ रिझल्ट जर तुम्ही बघितलं तर नायट्रोजन टू हायड्रोजन, बिस्मथ टू हायड्रोजन, ओके, ह्यामध्ये जर बघितलं तर स्ट्रेंथ ऑफ अ बॉन्ड ही डिक्रीज होते डाऊन द ग्रुप, कारण नायट्रोजन स्मॉल साईज आहे. मग जेवढा नायट्रोजन बरोबर हायड्रोजन स्मॉल साईज येईल, जसं साईज वाढेल तसं बॉन्ड लेंथ वाढणार ना रे. बॉन्ड लेंथ जर वाढली की वीक आपल्याला कॅरेक्टर बघायला मिळतं. आणि म्हणून आपल्याला जर हिथं थर्मल स्टॅबिलिटी जर बघितली तर NH3 ग्रेटर दॅन PH3, PH3 ग्रेटर दॅन ASH3, ASH3 ग्रेटर दॅन SBH3 ही थर्मल स्टॅबिलिटी बघायला मिळेल. मग आता रिड्युसिंग कॅरेक्टर. आता रिड्युसिंग कॅरेक्टरला काय, जो हायड्रोजन इझिली डोनेट करेल. आता कोण इझिली हायड्रोजन डोनेट करेल, तर ज्याच्यामध्ये पर्टिक्युलरली जो म्हणजे पर्टिक्युलरली इलेमेंट आणि हायड्रोजनचा बॉन्ड वीक आहे तो. मग सगळ्यात बॉन्ड वीक कोणाचा आहे, हायड्राइड्सचा, तर बिस्मथचा आहे. म्हणजे इझिली हायड्रोजन डोनेट कोण करेल, बिस्मथ करेल. म्हणजेच रिड्युसिंग कॅरेक्टर कोण दाखवेल, बिस्मथ दाखवेल. म्हणून हिथं NH3 हा लेस रिड्युसिंग आहे कोणापेक्षा PH3, PH3 आहे लेस आहे कोणापेक्षा ASH3, ASH3 लेस आहे SBH3. किंवा तुम्ही असं म्हणू शकता रिड्युसिंग कॅरेक्टर ऑफ BiH3 इज ग्रेटर दॅन SBH3, SBH3 इज ग्रेटर दॅन ASH3 आणि ASH3 इज ग्रेटर दॅन PH3. हे लक्षात ठेवा. ओके, आता सोल्युबिलिटी कॅरेक्टर जर बघितलं तर अमोनिया हा हायड्रोजन बॉन्डिंग घेतो. आपण कुणाला म्हणतो हायड्रोजन बॉन्डिंग, द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट नायट्रोजन, ऑक्सिजन अँड फ्लोरीन, their bond with a hydrogen is called as a hydrogen bonding. बाकीच्यांच्या बरोबर
हायड्रोजन बरोबर जरी बॉन्ड असेल तर त्याला हायड्रोजन बॉन्डिंग म्हणत नाहीत, त्याला हायड्राइड्स म्हणतात. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून हायड्रोजन बॉन्डिंग हे स्ट्रॉंग असतं आणि म्हणून फॉस्फिनपेक्षा अमोनियाचा सोल्युबिलिटी ही जास्त आहे. आणि अमोनिया इज मोर सोल्युबल इन वॉटर. आणि जसं pH3 ऑनवर्ड्स असं तर तसं हायड्राइड्सची सोल्युबिलिटी ही कमी होते. म्हणजेच NH3 इज ग्रेटर दॅन pH3 अँड pH3 इज लेस दॅन ASH3 असे हळूहळू आपल्याला बघायला मिळेल. हे लक्षात ठेवा. आता बॉइलिंग पॉइंट अँड मेल्टिंग पॉइंट ह्यामध्ये काय येईल परत. आता मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट ऑफ अमोनिया इज ग्रेटर दॅन फॉस्फिन. का ग्रेटर दॅन येणार आहे तर हायड्रोजन बॉन्डिंग आहे आणि त्यामुळं हायड्रोजन बॉन्डिंग अमोनियामुळे असेल. अमोनियामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असल्या कारणानं ॲबनॉर्मली बॉइलिंग पॉइंट हा हायर आहे कुणापेक्षा pH3 पेक्षा. आणि मग pH3 ऑनवर्ड जसं जाईल तसं इंटरमॉलिक्युलर फोर्स वॉन्डरवॉल फोर्स हा इन्क्रीज होतो. म्हणून बॉइलिंग पॉइंट अँड मेल्टिंग पॉइंट हा इन्क्रीज होत जातो ॲज ऑनवर्ड्स pH3. म्हणजेच मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट हे जर तुम्ही कॅरेक्टर जर घेतलं तर अमोनिया इज ग्रेटर दॅन pH3 आणि मग हे आपल्याला हे असा कॅरेक्टर्स बघायला मिळतं. लेस दॅन कॅरेक्टर ड्यू टू इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन मध्ये. आता सोल्युबिलिटी कॅरेक्टर सांगितलं. अमोनियाची सोल्युबिलिटी जास्त आहे, त्याच्यानंतर मग pH3 येणार, मग ASH3 येणार आणि मग पुढे इनसोल्युबिलिटी कॅरेक्टर्स बघायला मिळेल. मग हे जे दोन मी कॅरेक्टर सांगितले हायड्राइड्स आणि बेसिक कॅरेक्टर. कुठले बेसिक कॅरेक्टर्स म्हणजे जे ट्रेंड्स आहेत ॲटॉमिक रेडियस, आयोनायझेशन एन्थाल्पी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ह्याचे ट्रेंड्स तयार करा. म्हणजेच तुमचा निम्मा अभ्यास होईल. मी तुम्हाला एक चार्ट पाठवून देईन आणि त्या चार्टवरती मी हे सगळे पार्ट दिलेले आहेत. तो चार्टचा जरी स्टडी केला तर तुमचं निम्मा अभ्यास होऊन जाईल. हा दुसरा व्हिडिओ मी पाठवत आहे. ओके. ह्याच्यानंतर मग आपण वेगवेगळे कंपाऊंड्स जे आहेत ओके मग तो डायनायट्रोजन असेल, फॉस्फरसचे कंपाऊंड्स असेल, मग त्यामधल्या रिॲक्शन्स कुठल्या आहेत हे बघूया. आता तुम्ही काय करायचं आहे तर राजानो, जे मी आत्ता कॅरेक्टर्स जे सांगितले ओके इलेमेंट्सचे कॅरेक्टर्स, त्या इलेमेंट्सच्या कॅरेक्टर्समध्ये ॲटॉमिक रेडियस, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, आयोनायझेशन पोटेन्शियल, मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट हे कॅरेक्टर्स प्रत्येक फॅमिली मेंबर्सचे बघून घ्या. ओके. त्याच्यानंतर मी जे हायड्राइड्स सांगितले कोणाचे, अमोनियाचे, तसेच हायड्राइड्स वॉटरचे आहेत, तसेच हायड्राइड्स हॅलोजन फॅमिलीचे आहेत. त्यामध्ये ऑक्सिजन जर घेतला, हायड्राइड्स ऑफ सेलेनियम घेतला तर तिथं बेसिक कॅरेक्टरच्या ऐवजी ऍसिडिक कॅरेक्टर येईल, कारण तिथं हायड्रोजन जो डोनेट करेल ओके तिथं आपल्याला बेसिक कॅरेक्टरच्या ऐवजी तिथं ऍसिडिक कॅरेक्टर बघायला मिळेल. सिमिलरली विथ हॅलोजन मध्ये, कारण का हायड्रोजन डोनेट करणार आहे म्हणजे तिथं ऍसिडिक कॅरेक्टर बघायला मिळेल. बेसिक कॅरेक्टर हे नायट्रोजन फॅमिलीला येईल, ऑक्सिजन आणि हॅलोजन फॅमिलीला ऍसिडिक कॅरेक्टर येईल. मग ते कॅरेक्टर्स बघा, त्याची व्होलाटाइलिटी बघा, त्याची थर्मल स्टॅबिलिटी बघा, त्याचे बॉन्ड अँगल्स बघा ओके, त्याची रिड्युसिंग कॅरेक्टर बघा. ह्या दोन्ही गोष्टी तयार करून ठेवा. म्हणजेच आपल्याला कंपाऊंड्स, ऑक्झो ऍसिड्स ऑफ फॉस्फरस, ऑक्झो ऍसिड्स ऑफ ऑक्सिजन हे आणि ऑक्झो ऍसिड्स ऑफ सल्फर हे आपल्याला बघता येईल. मग पुढे इंटर हॅलोजन कंपाऊंड्स म्हणजे काय हे उद्याच्या भागात आपण बघून घेऊया. थँक्यू व्हेरी मच.